आताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे आणि संजय राऊतांची शिवतीर्थावर बैठक सुरू आहे। राऊत आणि राज ठाकरेंमध्ये 15 मिनिटे चर्चा झालेली आहे। समन्वय भूमिका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभागावर ही चर्चा असल्याचं समजतंय। राज ठाकरे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा झाली अशी देखील माहिती समोर येतेय। आताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे आणि संजय राऊतांची शिवतीर्थावर बैठक पार पडली आणि या बैठकीत राज ठाकरे आणि शरद पवारांची देखील फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती समोर येतेय। तर राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात 15 मिनिटे चर्चा झालेली आहे। समन्वय भूमिका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभागावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येतेय। आपण पाहतोय राज ठाकरे आणि संजय राऊतांची शिवतीर्थावर बैठक पार पडली। याआधी देखील राज ठाकरे यांनी बैठक घेतली होती। उद्याच्या मोर्चा संदर्भात बैठक पार पडली। आता पुन्हा एकदा समजतंय राज ठाकरे आणि संजय राऊतांची शिवतीर्थावर बैठक पार पडलेली आहे। जवळजवळ 15 मिनिटे चर्चा झाली आहे। बैठकीत समन्वय भूमिका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभागावर चर्चा झाली असल्याची समजते। तर राज ठाकरे आणि शरद पवारांची देखील फोनवरून या बैठकीत चर्चा झाली असल्याचं समजतंय। संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये 15 मिनिटे चर्चा झालेली आहे। समन्वय भूमिका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभागावर ही चर्चा झाली असल्याचं समजतंय। राज ठाकरे आणि शरद पवारांची फोनवरून देखील चर्चा झालेली आहे। राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे आणि संजय राऊतांची शिवतीर्थावर बैठक पार पडली। राऊत आणि राज ठाकरेंमध्ये जवळजवळ 15 मिनिटे चर्चा झाली। समन्वय भूमिका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभागावर ही चर्चा असल्याचं समजतंय। राज ठाकरे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा झाली असल्याचं माहिती समोर येतेय। आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडली गेलेली आहे। स्नेहा, आपण पाहतोय राज ठाकरे आणि संजय राऊतांची बैठक पार पडली आणि या बैठकीत राज ठाकरे यांनी शरद पवारांची फोनवरून चर्चा केली आहे। अगदीच आपण पाहतोय उद्या जो तिरंगा मोर्चा होणार आहे त्या अनुषंगाने काही वेळापूर्वीच राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये शिवतीर्थावर बैठक पार पडलेली आहे। ही बैठक 15 मिनिटांची होती। या बैठकीमध्ये ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी काँग्रेसला देखील आमंत्रण दिलेलं आहे उद्याच्या मोर्चासाठी आणि तसंच जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार जे अध्यक्ष आहेत त्यांना देखील या मोर्चासाठी आमंत्रण दिलेलं आहे। परंतु ते या मोर्चाला दोन्ही पक्षांकडून पाठिंबा मिळेल का आणि ते दोन्ही पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होतील का हा एक प्रश्न आहे। तसंच जर पाहिलं तर उद्याच्या मोर्चाच्या अनुषंगाने कोणकोणती नेमकी तयारी करण्यात येईल, कारण ज्या मुंबईमध्ये जे मोर्चे झालेले आहेत त्यांना कुठेतरी वेगळं वळण मिळालेलं होतं। विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास देण्यात आलेला होता। पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड सरसकट होत असते जेव्हाही कोणत्याही ठिकाणी आंदोलन होत असतं। त्यामुळे तसं काहीच व्हायला नको, तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको। त्या अनुषंगाने राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे, पदाधिकाऱ्यांना आणखी कोणत्या सूचना द्यायच्या आहेत या संदर्भातली ही बैठक मानली जात आहे। तसंच उद्या जो मोर्चा आहे तो 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। परंतु या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की इतर सर्व पक्षांनी सहभाग घ्यावा, पालक असावेत, विद्यार्थी मोठ्या संख्येने यांनी देखील सहभाग घ्यावा। तर उद्याचा मोर्चा कशा प्रकारे पार पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद स्नेहा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।